बघा, महत्त्वाचे अपडेट आहे. सरकारने पेन्शनधारकांना दिला नवीन अपडेट. आता हे काम करा 30 तारखेपर्यंत, त्यांना पेन्शन मिळणार, नाही तर पेन्शन हे बंद होणार, अशी एक नवीन अपडेट आहे. आणि ही खरी आहे. 30 तारखेपर्यंत कोणते डॉक्युमेंट त्यांना सबमिट करायचे ते आपण सविस्तर बघूया. तर सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम 17 पेन्शन वितरण बँका, मंत्रालय विभाग, पेन्शनधारक कल्याणकारी संघटना, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्या मदतीने सुरू करण्यात आली आहे, ज्यांचे लक्ष 50 लाख पेन्शनधारकांना आहे. तर लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सबमिट करणं हे त्यांच्यासाठी आता जरुरी आहे. ज्यांना पण पेन्शन हवे असेल त्यांना लाईफ सर्टिफिकेट, आणि ते पण ऑनलाईन त्यांना सबमिट करायचं आहे 30 तारखेपर्यंत. असे ही महत्त्वाची माहिती आहे. बघा, 1 नोव्हेंबरपासून सुरू झालेली ही मोहीम 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. बघा, 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. देशाच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना, विशेषतः ज्येष्ठ, आजारी, अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या डिजिटल पद्धतीचा लाभ केंद्र सरकारला पोहोचवायचा आहे. लाईफ सर्टिफिकेट ऑनलाईन सबमिट करा. या ठिकाणी घरोघरी बँकिंग सेवेचा लाभ दिला जात आहे. तेथे बँकेच्या शाखांमध्ये तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना अँड्रॉइड फोन बसवले जात आहेत, जेणेकरून पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शाखेत जातील तेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार. यासोबतच बँक कर्मचाऱ्यांना अत्यंत आजारी, अंथरुणाला खिळलेल्या पेन्शनधारकांच्या घरी जाऊन त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट घेण्यास सांगितले जाऊ शकते. बघा, ज्यांच्याकडून जाणं होत नाही त्यांना त्यांचं डिजिटल लाईफ सर्टिफिकेट जे काय आहे ते बँकेद्वारे स्वतः येणार करायला. हे पण लक्षात ठेवा. 30 नोव्हेंबरपर्यंत लाईफ सर्टिफिकेट सबमिट करा असे आदेश सरकारने दिले आहे. 2014 सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे DLC जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर आधार डेटाबेसवर आधारित चेहरा प्रमाणीकरण तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले, जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोनच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल. तर ऑनलाईन सबमिट या सुविधेनुसार व्यक्तीची ओळख फेस ऑथेंटिक तंत्रज्ञानाद्वारे स्थापित केली जाते आणि डिजिटल लाईफ सर्टिफिकेट DLC म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार केले जाते. हे तंत्रज्ञान नोव्हेंबर 2021 लॉन्च करण्यात आले होते आणि त्यामुळे पेन्शनधारकांचे बायोमेट्रिक उपकरणांवरील अवलंबित्व कमी झाले होते. आता स्मार्टफोन आधारित तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि परवडणारी बनवली आहे. जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सबमिट करा. पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी पेन्शन वितरण संस्थेकडे जाऊ शकत नाही. अशा पेन्शनधारकांच्या मदतीसाठी अधिकाऱ्यांनी जीवन प्रमाणपत्र जारी करण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू केल्या आहे. आधारद्वारे जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे? बघा, आधारद्वारे सर्वप्रथम जीवनप्रमाण.gov.in वरून डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्ज डाउनलोड करा. त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर, पेन्शन, बँक अकाउंट म्हणजे खात्याशी संबंधित इतर माहिती सबमिट करा. लाईफ सर्टिफिकेट, बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा बँक शाखा किंवा सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते. बघा, हे सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते, बँकेत सुद्धा करतात. जर निवृत्तीवेतनधारक अगोदरच सिस्टीममध्ये नोंदणीकृत असेल तर त्याला त्याचे डिजिटल जीवन प्रमाणपत्र अद्यतनित करण्यासाठी बायोमेट्रिकचे प्रमाणीकरण तर त्याचा आधार क्रमांक त्याला द्यावा लागेल. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक युनिक ID कोड मिळेल. बघा, त्याचा युनिक ID कोडसुद्धा मिळणार, तो तुम्हाला तिथे सबमिट करावा लागेल. या वेबसाईटवरून तुमचे लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते. EPS पेन्शनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची तारीख. तर कर्मचारी पेन्शन योजना EPS सदस्य वर्षभरात कधीही त्यांचे वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात. बघा, कर्मचाऱ्यांसाठी वर्षभरात कधी पण तुम्ही हे काम करू शकता.
हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला हे करावं लागणार. सरकारी निवृत्ती वेतनधारकांपेक्षा वेगळे आहे, ज्यांना दरवर्षी 30 नोव्हेंबरपूर्वी हे सादर करावे लागते. बघा, प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबरच्या आधी त्यांना सादर करावे लागणार, ते पण ऑनलाईन. अशी ही माहिती होती. तर अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना, ज्यांना पण जे कोणी पेन्शनधारक असतील त्यांना पण माहिती असो, नाही त्यांचीसुद्धा पेन्शन बंद केली जाऊ शकते. तर बघा, अशी महत्त्वपूर्ण माहिती होती. भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ.